हाय फ्रेंड्स, कसे आहात सर्व? मजेत आहात ना? मजेतच असायला हवं. आज आपण खूप युनिक रेसिपी पाहणार आहोत की इडली वडा वेगळ्या पद्धतीने. आपण प्रथम बटाट्याची भाजी बनवून घेणार आहोत. त्यासाठी कढईमध्ये तेल टाकलं आहे, जिरे टाकले आहे, मोहरी टाकली आहे. छान असं तडतडून द्यायचं, म्हणजे त्याचा स्वाद छान लागतो. आणि आपण बारीक चिरलेला मोठा एक कांदा घेतला आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही इथे उभा कांदा चिरून घातला तरी पण चालेल. आणि कांदा आपण छान असा परतून घ्यायचा आहे सोनेरी रंग येईपर्यंत. हे बघा, अशा प्रकारे छान असा कांदा परतून घेतला. त्यानंतर आपण त्यामध्ये हिरवी मिरचीची पेस्ट घालायची आहेत. ऑप्शनल आहे, तुम्हाला हवं असेल तर तुम्ही हिरवी मिरचीची पीसेस करून टाकले तरी चालेल. पण थोडीशी भाजी ना तिखट असली ना की खूप छान ते इडली वडा लागणार आहे. बघा, छान असा बघा आपण अशा प्रकारे भाजी बनवून घेतली आहे. थोडंसं आपण मसाला म्हणजे हिरवी मिरची छान अशी परतल्या जावं म्हणून थोडंसं पाणी घातलं आहे, म्हणजे आपली जी मिरची आहे ती छान अशी भाजल्या जाईल. नाहीतर काय होतं, ठसका लागतो. मग त्यानंतर हळद घालून घेतली आहे. असे कोरडी मिरची भाजली की नाही आपण तेलामध्ये तर ठसकतं घरामध्ये, म्हणून थोडंसं पाणी घालायचं. ही टीप आहे बघा. आणि छान असं आपण परतून घेतलं आहे बघा. आपण हिरवी मिरचीचं जे आपण घातली होती पेस्ट त्यामध्ये आणि हळद घालून छान परतून घ्यायचे, म्हणजे हळदीचा कच्चेपणा पण कमी होईल. त्यानंतर आपण उकडलेला बटाटा घेणार आहोत आणि छान असा बघा हाताने आपण तो क्रश करून टाकायचा आहे, कारण आपण त्याचं गोळेच बनवणार आहोत. बघा, मी 2 उकडलेले बटाटे घेतले आहेत बघा. आणि छान असे आपण ते हाताने स्मॅश करून त्यामध्ये घालून घेणार आहोत. आणि नंतर आपण छान अशी मीठ घालणार आहोत आणि भाजी आपण छान परतून घेणार आहोत. खूप सुंदर होते बघा. आणि ही मी काय होतं, इडली केली की नाही थोडं तरी इडलीचं बॅटर ते शिल्लक राहतं. म्हणलं चला आज काहीतरी वेगळं बनवूया आणि खायला पण छान लागेल, टेस्टी लागेल. त्याच्याबरोबर काही नसलं तरी चालेल, सांबार म्हणा, चटणी म्हणा, तरी पण छान लागेल. म्हणलं बनवूया असं. हे बघा, छान अशी बटाट्याची भाजी आपण परतून घेतली आहेत आणि त्याचे आपण गोळे बनवून घेणार आहोत. मी ही जी इडली वडा आहे तो ग्लासमध्ये बनवणार आहे. त्यामुळे जे वडे आहेत ते मी गोल गोल लांबट आकाराचे बनवून घेतले आहेत बघा. हे बघा, इडलीचं मिश्रण शिल्लक होतं माझं, म्हटलं चला छान अशी त्याची युनिक रेसिपी बनवूया. त्यानंतर आपण ग्लास आहे तो उभे त्याला तेल लावून घेतलं आहे बघा. आणि त्यामध्ये आपण बॅटर घालून घेणार आहोत अशा प्रकारे. आणि नंतर बघा, हे बघा, अशा प्रकारे मी गोळे बनवले लांबट, ते आपण त्यामध्ये उभा करून ठेवला आहे. आणि पुन्हा त्याच्यावर आपण जे इडलीचं मिश्रण आहे ते घालून घेतलं आहे बघा. खूप छान होतात आणि चव तर एक नंबरच लागते. हे बघा, दुसरा पण ग्लास दाखवते मी तुम्हाला. त्यामुळे अशा प्रकारे तुम्ही मुलांना वेगवेगळं खायला देऊ शकता. आणि महत्त्वाचं, बाहेरचं देण्यापेक्षा घरातलं कधी पण हेल्दी आणि स्वच्छता आणि खूप छान असं वेगवेगळ्या चवीचं मुलं बाहेरचं खायला तुम्हाला मागणारच नाही. त्यानंतर इडलीचं जे पात्र आहे त्यामध्येच मी हे ग्लास ठेवून घेतले आहे. तुम्हाला हवे असेल तर तुम्ही कढईमध्ये पण छान असे उकडवू शकता. 15 मिनटं मी मोठ्या गॅसवर छान असं उकडून घेतलं आहे बघा. 15 मिनटानंतर आपण झाकण काढलं आहे बघा. किती छान फुलला आहे बघा ते ग्लासमध्ये, अगदी ओव्हरफ्लो झाला आहे बघा. त्यानंतर चाकू घालून दाखवते. हे बघा, छान शिजलं आहे. थंड झाल्यानंतर आपण ते काढून घेणार आहोत बघा. थंड झाल्यानंतर आपण तेल लावले त्यामुळे सहज बघा किती छान दिसतंय, अगदी दिसायलाच एक नंबर दिसतंय बघा. त्यानंतर आपण चाकूने त्याचे पीसेस करून घेणार आहोत. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही लहान मोठे बनवू शकता. हे बघा, अशा प्रकारे खूप छान आणि चव तर एक नंबरच. मी आपलं चटणी दाखवली आहे. तुम्ही असेच जरी खाल्ले की नाही खूप छान लागतात बघा. एक नंबर लागतात. इडली वडा अशा प्रकारे करून बघा मुलांसाठी नवीन खाऊ. हे बघा किती छान सुंदर असं झालं आहे बघा. चला तर मग पटकन एक लाईक करा, छानशी कमेंट करा, हाईप करा. रेसिपी जरा जरी आवडली तर तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करायला अजिबात विसरायचं नाही. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद. बाय बाय.